स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा 17वी कविता पुस्तके याचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे. तर पुस्तके युगायुगांच्या, वर्तमानाच्या आणि भूतकाळाच्या तसेच माणसांच्या जगाच्या एकेका क्षणाच्या तसेच जिंकल्या आणि हरल्याच्या, प्रेमाच्या आणि कडवटपणाच्या गोष्टी पुस्तके सांगतात. पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छिता? तर पुस्तकांमध्ये युगायुगांच्या गोष्टी आहेत. वर्तमान काळ आणि भूतकाळातील प्रत्येक क्षणाच्या गोष्टी या पुस्तकात आहेत. हार जीत तसेच प्रेमाच्या कटुतेच्या गोष्टी पुस्तकात आहेत. पुस्तकांमध्ये परिकथांबरोबरच रॉकेटचे तंत्र आणि विज्ञानाचा मंत्र देखील आहे. या सर्व गोष्टी पुस्तकांना मुलांना सांगायच्या आहेत, म्हणून पुस्तके मुलांजवळ राहू इच्छितात. आपण पुस्तकाच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते? तर पुस्तकांना काही गोष्टी सांगायच्या असतात. पुस्तकांमधून पाखरे चिवचिवतात. पुस्तकातली अक्षरे सळसळ करतात. पुस्तकातून झरे गुणगुणतात. पुस्तके परिकथा ऐकवतात. रॉकेटचे तंत्र आणि विज्ञानाचा मंत्र या पुस्तकात आहे. पुस्तकांची दुनियाच निराळी आहे. त्यामध्ये ज्ञानाचा खजिना आहे, म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला वाटते. पुस्तके या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा. उदाहरणार्थ, पाखरं चिवचिवतात, आखरं सळसळतात, निर्झर गुणगुणतात. कवितेच्या ओळी पूर्ण करा. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसाच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकात परिकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे. पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे. ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. पुस्तकांचे जग वेगळे असते, याबद्दल शिक्षक, पालक, मित्रांशी चर्चा करा आणि लिहा. पुस्तकांचे जगच वेगळे असते. या जगात खूप काळापासून घडत आलेल्या गोष्टी सांगितलेल्या असतात. पुस्तके आपल्याला विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या जगात घेऊन जातात. पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला जगाची, माणसांची माहिती अवगत होते. पुस्तकाच्या जगात कधी हसायला होतं, तर कधी आश्चर्यचकित करून टाकतात. अशा प्रकारे पुस्तकांचे जग वेगळे असते. तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? तर पाठ्यपुस्तके चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी ती नवीन असतानाच त्यांना कागदाचे आवरण घालू. पुस्तके हाताळताना काळजीपूर्वक हाताळू. पुस्तकं तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा. 8 ते 10 वाक्य लिहा. उत्तर: एके दिवशी अभ्यास करत असताना माझ्या कानावर हाक आली. आजूबाजूला पाहिले तर कोणी दिसत नव्हते. तेवढ्यात पुन्हा एकदा हाक आली. तेव्हा चक्क पुस्तकच माझ्याशी बोलत होते. ते पुढे बोलू लागले, अरे मित्रा, मी पुस्तक बोलत आहे. तुझ्या शाळेत कायम तुझ्याबरोबर असतो. माझ्यातून तुम्हाला ज्ञान मिळते. कधी कधी मी तुम्हाला हसवतो. कधी कधी तुम्हाला इतिहासात घडून गेलेल्या गोष्टी सांगत असतो. तर कधी भविष्यात घडणाऱ्या बदलांचा संकेत तुम्हाला देत असतो. अरे मित्रा, तू जसे आजपर्यंत मला जपून नीटनेटके ठेवले आहेस, तसेच यापुढेही ठेवशील ना? माझी साथ तू कधी सोडणार नाहीस ना? मलाही तुझ्यासारखा मित्र खूप आवडतो. तुझी माझी मैत्री अशीच राहू दे. चल, मी खूप वेळा तुझ्याशी बोलत बसलो. आता तू तुझे वाचन कर. प्रश्न 7. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात त्यांची यादी करा. परिकथा, चातुर्यकथा, शौर्यकथा, आत्मकथा, विनोदी कथा, साहसाच्या गोष्टी, वैचारिक गोष्टी, पुराणकथा इत्यादी कथांची पुस्तके मला वाचायला आवडतात. तुम्ही वाचलेल्या किमान 5 पुस्तकांसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती लिहा. तर बघा, पुस्तकाचे नाव, लेखक, विषय, आवडलेली वाक्य, नवे शब्द. अग्निपंख, APJ अब्दुल कलाम. आत्मचरित्र. स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्ने ती असतात जी झोपू देत नाहीत. नवे शब्द काय? ध्येय, चिकाटी, प्रेरणा. समाज सुधारक, डॉक्टर सदानंद मोरे. विषय काय? चरित्र आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. वित्त आणि शूद्र हे नवीन शब्द आहे. मृत्युंजय, शिवाजी सावंत. कर्णाचे जीवन हा विषय आहे. त्यान हेच माझे जीवन, हे कर्णाचं वाक्य आहे. कवच, कुंडल आणि दानशूर असे नवीन शब्द भेटतात. श्यामची आई, साने गुरुजी. आईचे प्रेम, संस्कार. आई हीच माझी पहिली गुरु. त्याग, संस्कार आणि ममत्व. स्वामी, रणजित देसाई. माधवराव पेशव्यांचे जीवन. कर्तव्य हाच खरा धर्म आहे. पराक्रम, राज्यकारभार आणि निष्ठा हे नवीन शब्द. विचार करा, तुमचे मत सांगा. छापलेले पुस्तक व
ई पुस्तक यापैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल आणि का? मला छापलेले पुस्तक वाचायला आवडते, कारण छापलेले पुस्तक वाचताना ते हातात घेऊन नीट वाचता येते. तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल की ई पुस्तकांच्या मदतीने आणि का? मला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल, कारण शिक्षक पुस्तकातला मजकूर आम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतात. त्यामुळे आमच्या संकल्पना अधिक चांगल्या होतात. तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे नाही की नाही आणि का? तर आपले पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यायचे, कारण त्यामुळे ते पुस्तक वाचणाऱ्याच्याही ज्ञानात भर पाडेल. त्यालाही काही गोष्टी नव्याने समजतील. आता उपक्रम. तुमच्या वर्गातील मित्राच्या दप्तरातील पुस्तके पहा. कोणाची कोणती पुस्तके चांगल्या अवस्थेत आहेत व कोणाची खराब झालेली आहेत ते पहा. पुस्तके चांगल्या अवस्थेत का राहिली व खराब का झाली याविषयी त्या मित्राशी चर्चा करा. शाळेतील व गावातील वाचनालय, पुस्तकांचे दुकान, पदपथावरील पुस्तकांचे दुकान, गावातील एखाद्या पुस्तकप्रेमी व्यक्तीच्या घरातील पुस्तकाचा संग्रह यापैकी तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी जा आणि तिथे कोणत्या प्रकारची पुस्तके आहेत याची माहिती मिळवा. वर्गात सांगा. आता बघा, भाजी ताजी लुसलुशीत. हे काय, खाली चित्रांना 2 विशेषणे लावा. तर इथं मुलं आहेत शाळेची, तर ती आनंदी आणि हुशार आहेत. ओके. इमारत आहे, इमारत उंच आहे आणि भव्य पण आहे. ससे पांढरे आणि गोंडस. नोटा करकरीत आहेत आणि बंडल आहेत. एखादा तुम्हाला वाटेल तर वेगळं विशेषण तुम्ही लावू शकता. स्वाध्याय कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये कळवा आणि धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना, ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला लगेच पाहता येतील.